ठाकरे गटाचे नेते अंबादास दानवे यांनी ज्या प्रकारे पत्र लिहून छगन भुजबळांना गंभीर स्वरूपाचे आरोप जे हे करण्यात आलेले आपल्यासोबत अंबादास दानवे त्यांनी एक महत्त्वाचं एक पत्र लिहिलं आणि त्याच्यानंतर खूप मोठ्या प्रमाणात त्या पत्रामध्ये ताशेरे ओढण्यात आलेले. नेमकी काय ताशेरे ओढलेले आहेत सर पत्रामध्ये? आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट. प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या. एक JB ग्रेन्स डीलर्स नावाची संस्था आहे, सामाजिक संस्था आहे, म्हणजे पब्लिक चॅरिटेबल ट्रस्ट आहे ती. आणि या संस्थेला तांदूळ वाहतुकीचं कंत्राट देण्यात आलेलं आहे. अनिल कुमार गुप्ता याचे प्रमुख आहेत. आता हे संस्था खऱ्या अर्थानं सामाजिक उपक्रमासाठी आहे, एक अशी टेंडर घेणे देण्यासाठी नाही आहे. परंतु ही संस्था अशा पद्धतीनं व्यावसायिक करण्यासाठी वापरल्या जाते अशा प्रकारचं एक पत्र मी राज्याच्या जे अन्न व नागरी पुरवठा मंत्री त्यांना लिहिलेलं आहे. त्याच्यात अनिल कुमार गुप्ता 80% शेअर होल्डर म्हणजे या संस्थेमध्ये शेअर होल्डर कसा असतात मलाही कळालं नाही. हे स्वतः या संस्थेचं वाहतुकीचे उपकंत्राटदार सुद्धा हेच आहे. त्याच्यानंतर हे कसं त्यांना मिळालं हा एक प्रश्न आहे. त्याच्यानंतर तेच वाहनं सप्लाय करतात, पुरवठा करतात हे सुद्धा त्याच्यातच दाखवलेलं आहे. त्याच्यानंतर अनसेक्युर्ड लोन म्हणून जी परवानगी न घेता स्वतःच्या खात्यात वळवलेलं आहे. म्हणजे ही संस्था काय अशा पद्धतीनं याला चॅरिटेबल ट्रस्ट म्हणजे जे धर्मादाय आयुक्त यांची परवानगी असली पाहिजे. त्याच्यानंतर एक जी महाराष्ट्रात वाहतुकीचं कंत्राट आहे, मुंबईमध्ये कंत्राट आहे, याच्यात जमीन आसमानाचा फरक आहे. समजा बाहेर 10,000 रुपये तर इथं 1,000 रुपये. आता ते कसं होतं हे म्हणतील मुंबईतल्या मुंबईत आहे, परंतु ते काही पॉसिबल नाही, कारण यांना हे करतच नाही आहे. आणि म्हणून हे काय करतात, प्रधानमंत्री शक्ती निर्माण योजना आहे ना, शालेय विद्यार्थ्यांसाठी येणारा तांदूळ हा काळ्या बाजारात हे नेतात आणि हा आफ्रिकन देशात जातो अशा प्रकारची एक माझ्याकडं माहिती आहे. त्याच्यानंतर ही संस्था कोणते सोशल वर्क करत नाही. रेल्वे प्रशासनाचं सुद्धा एक कंत्राट यांचं आधीच रद्द झालेलं आहे, डिपॉझिट जप्त झालं आहे. म्हणून अशा प्रकारच्या संस्था कसं काम घेतात, स्वतःच धर्मादाय संस्थेनं अशा प्रकारचा व्यवसाय केला नाही पाहिजे. करत असताना कंत्राट स्वतःलाच घेतले पाहिजे. वेगवेगळ्या प्रकारे अनसेक्युर्ड लोन स्वतःच्या खात्यावर हे केलं पाहिजे. या सगळ्या याच्यात मोठा घोटाळा आहे. मी तर म्हणेल हजारो कोटी रुपयाचा घोटाळा आहे आणि याची एक तपासणी करावी, चौकशी करावी अशा प्रकारची मागणी मी अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ साहेबांना केलेली आहे. सर अनिल कुमार हे त्यांचे वारंवार आरोप केले जात आहेत, मात्र सरकार त्यांना पाठीशी घालताना दिसून येत आहे आणि धर्मादायिक संस्था सुद्धा अशा प्रकारच्या या सगळ्या पत्रातून पुन्हा एकदा सिद्ध होत आहे. हे पहा, शिवसेनेने परवाच्या दिवशी मान्य उद्धवजींच्या नेतृत्वाखाली या राज्यामध्ये जन आक्रोश आंदोलन केले कलंकित भ्रष्टाचाराच्या मंत्र्यांच्या विरोधात. हा भ्रष्टाचार राज्य सरकारच्या आशीर्वादाने चालू आहे. आता भ्रष्टाचार पे चर्चा, कारण हे लोक वेगवेगळ्या चर्चा करतात, चाय पे चाय, भ्रष्टाचारावर चर्चा होऊन जाऊ दे. आणि म्हणून हे एक एक प्रकरण आता सगळे आम्ही बाहेर देणार आहोत. आज हे दिलं, पुन्हा संध्याकाळी एखादं, पुन्हा उद्या दुसरं, असे शेकडो प्रकरणं या राज्याचे आहेत. आणि म्हणून ही भ्रष्टाचार पे चर्चा आता होऊन जाऊ द्या याची सगळी स्पष्ट कल्पना राज्य सरकारला आहे. परंतु या गुप्तांना सरकार का संरक्षण देतं हा आमच्या मनातलाही प्रश्न आहे. भ्रष्टाचाराचं प्रकरण जसं म्हटलेलं आहे ते शिवसेना मंत्र्यांचे भ्रष्टाचार प्रकरण काढणार की भाजपची? सरकारचे. शिवसेना, भाजप, राष्ट्रवादी काय हे नाव हे सरकारच भ्रष्टाचारी आहे हा आमचा मुद्दा आहे. त्यामुळं मी काय याच्यात कोणत्या खात्याचा कोण मंत्री याच्याशी मला काही घेणं देणं नाही, पण हे राज्य सरकारमध्ये असा भ्रष्टाचार चालू आहे हा महत्त्वाचा मुद्दा. सर शेवटचा प्रश्न, कबूतरखान्यावरून सध्या राजकारण सुरू आहे. आज सुद्धा कबूतरखान्यावरून जे माणसाने आंदोलन केलं त्यांना ताब्यात घेतलं, पण ज्यावेळेला जैन समाजाने आंदोलन केलं त्यावेळेला त्यांचं कुणी हात लावलं नाही, पण आज लोकांना ताब्यात घेण्यात आलेलं आहे. हेच तर सरकारचा दुटप्पीपणा आहे ना, की वेगळ्याला न्याय. मी त्याच दिवशी भूमिका मांडली होती की चाकू सुरे घेऊन लोक आले, धिंगाणा करतायत, पब्लिक प्रॉपर्टीचं नुकसान करतायत. का पब्लिक प्रॉपर्टीच्या नुकसानीची केस दाखल झाली नाही अजून? छोट्या छोट्या केसमध्ये आपण एखादी खुर्ची तुटली तर पब्लिक प्रॉपर्टीचं नुकसानीचे केस तुम्ही दाखल करता. असे अनेक उदाहरणं आहेत माझ्याकडे. आणि एकीकडे अशा पद्धतीनं कॉर्पोरेशनने लावलेलं जे काही आहे ते तोडफोड केलं जातं. अजून याच्यावर गुन्हे दाखल होत नाही. हा संघटित गुन्हेगारीचा प्रकार आहे, हा दंगलीचा प्रकार आहे. आणि म्हणून ही सुद्धा कारवाई झाली पाहिजे. पण सरकार पक्षपाती आहे. सरकार कोण आपला जवळचा कोण आपला दूरचा पाहून गुन्हा दाखल करायचा का नाही ठरवतं हे याच्यातूनही स्पष्ट होत आहे.
सरकार सरकार ज्या पद्धतीने आरोपींना पाठीशी घालण्याचं काम करत आहे असा आरोप अंबादास दानवे केलेला आहे. कॅमेरामॅनसह विकास मनेर, साम टीव्ही, मुंबई. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.